नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आता 2-3 दिवसापासून आपला व्हिडिओ अपलोड झालेला नव्हता, कारण थोडंसं काहीतरी आपलं घरगुती काम असल्यामुळे आपला व्हिडिओ म्हणजे अपलोड झाला नाही। तर आज मी तुमच्यासाठी खास म्हणजे डीप गळ्यामध्ये आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने कटिंग करायचं ते तर आपण बघितलेलंच आहे। जसं की फॉर्म्युलानुसार मी तुम्हाला कटिंग शिकवलेलं आहे डीप गळ्याचं। जसं की तुम्ही बघू शकता, आपण बॅक साइडचं कटिंग हे 36 मापाचं असेल तर ते आपण बॅक साइडचं त्याच्यामध्ये मायनस करून कशा पद्धतीने कटिंग करायचं ते मी तुम्हाला शिकवलेले आहे। पण बऱ्याच ज्या नवीन ताई आहेत त्यांना काहींना समजत नाही की फॉर्म्युला वापरून कसं कटिंग करायचं किंवा मायनस किती करायचं, शोल्डर मध्ये कशा पद्धतीने मायनस करायचं, तर ते जास्त फॉर्म्युला वापरून आणि समजत नाही। तर मी तुम्हाला काय करणार आहे, जसं की तुम्हाला 11-12चा गळा जरी शिवायचा असेल किंवा 9-10चा जरी गळा शिवायचा असेल ना, तुमचा बॅक साइडला डीप गळा आपला कसं पाठीवरती घातल्यानंतर तो पसरला जातो। पसरल्यानंतर आपल्या बॅक साइडला हे बघा, अशा पद्धतीने ह्या बॅक साइडला ना इथं आपला अशा पद्धतीने फुगा येतो। तर फुगा का येतो, तर त्याच्यावरती तुम्हाला डीप गळ्याचं ज्यावेळेस तुम्ही कटिंग करणार, आता मी डीप गळ्याचं तुम्हाला फॉर्म्युला सहित कटिंग शिकवलेलं आहे, ओके। परंतु जर तुम्हाला फॉर्म्युला न वापरता जर डीप गळ्याची कटिंग करायची असेल तर ती कशी करायची त्याची मी आज तुम्हाला जबरदस्त ट्रिक सांगणार आहे। आणि तुम्ही ही ट्रिक्स मी स्वतः वापरते, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा वापरू शकता। जरी तुम्हाला फॉर्म्युलानुसार अवघड वाटत असेल ती कटिंग, तर तुम्ही ह्याच्यानुसार तुम्हाला ही कटिंग करायची आहे। तर इथे आता तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओ तुम्ही स्किप न करता व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागेल, म्हणजे स्किप न करता बघा, म्हणजे जी मी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला ते तुम्हाला पूर्ण बघायला लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार नाही। जसं की आता व्हिडिओमध्येच मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप पद्धतीने समजावून सांगणार आहे। परंतु आपली ब्लाउजची उंची ही टोटल आपण शोल्डर पासून अशा पद्धतीने उंची घेत असतो, ओके। उंची घेतल्यानंतर आपण ही पूर्ण आपली उंची सपोज 14 इंचाची असेल, परंतु आपली ही बगलेमधची जी उंची असते फिटिंग पर्यंत, इथे कमरेपर्यंत फिटिंगची जी गाखेपासून आपली उंची असते, ह्या उंचीपासून ही उंची आपली कमी यायला पाहिजे, बरोबर। आपण ज्यावेळेस उंची वाढवतो त्यावेळेस इथला पोर्शन आपला हा जास्त वाढला जातो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपलं बगलेमध्ये हे जास्त कपडा गोळा होतो आणि आपल्याला कम्फर्टेबल असं ब्लाऊज वाटत नाही आणि मग फुगा वगैरे ह्या बाजूला तयार होतो। तर त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला न वापरता जर तुम्हाला कटिंग करायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की बघावा लागेल। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आज आपण जे आपण बरेच आपले क्लास झालेले आहेत, 9 क्लास झालेले आहेत। तर काही ताईंची अशी कमेंट्स असते की डीप गळ्यामध्ये बॅक साइडला आहे ना, जसं की आता मी तुम्हाला इथे पेपर कटिंग दाखवते, जे आपण पेपर कटिंग केलं होतं कटोरी ब्लाउजचं, ओके। आणि त्याच्यामध्येच आपण डीप गळ्यामध्ये आहे ना बॅक साइड फ्रंट साइडचा आपण कटोरी आणि प्रिन्स कटचं दोन्ही आपण बॅक साइड मध्ये कट केले होते, ओके। तर असे आपले 9 व्हिडिओ म्हणजे 9 क्लास झालेले आहेत। तर बरेच वेळा काय होतं की ह्या ठिकाणी आता मी तुम्हाला इथे दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय होतं ना, डीप गळ्यामध्ये हा गळा आपला पसरला जातो आणि पसरल्यामुळे आपला आहे ना हा जो इथे भाग आहे ना, हा इथे, तर हा भाग आहे ना इथे आपल्या जवळजवळ फुगा येतो, इकडे येत नाही परंतु इथे येतो। तर असं का होतं, म्हणजे जवळजवळ हा इथून अशा पद्धतीने हा इथून फुगा धरला जातो, तर तो आपला एक्स्ट्रा फॅब्रिक येतो, त्याच्यामुळे हा फुगा येतो। तर त्याच्यासाठी तुम्हाला ट्रिक्स काय वापरायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा मी इथे ब्लाऊज पण तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर डीप गळ्यामध्ये शक्यतो आपल्याला ना कटिंग करताना तुम्हाला 36चं माप असेल तर तुम्हाला 34च्याच मापाने कटिंग करायचं आहे। बॅक साइडचा पार्ट, फ्रंट बाजूचा नाही कट करायचा। तर मी तुम्हाला इथे सोपी अशी ट्रिक सांगणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे लक्ष देऊन बघा। आता इथे तुम्ही बघू शकता हे बॅक साइड आहे, तर बॅक साइडला कुठे फुगा येतो आपला, ह्या ठिकाणी, इकडे येत नाही परंतु ह्या ठिकाणी इतका भाग आपला इथे जास्त म्हणजे फुगा येतो आणि अशा पद्धतीने ही सून आपली पडली जाते। तर हे खूप विचित्र दिसतं बॅक साइडला, ओके। फ्रंट बाजूला आपलं काही प्रॉब्लेम होत नाही, ओके। तरी सुद्धा आपलं इथे थोडंसं हलकसं असं सोन्यासारखं येतं। तर त्याच्यासाठी आपल्याला कटिंग मध्ये काय बदल करायला पाहिजे, नॉर्मल तुम्ही कटिंग करत असाल ना तर त्यावेळेस आपण नॉर्मल ब्लाऊजचं कटिंग करून घेतलं की त्याच्यानंतर बॅक साइड मध्ये काय बदल करायचं ना, ते सोपी ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून ज्यांना सुद्धा कटिंग डीप गळ्यानुसार करता येत नसेल तरी तुम्ही ही ट्रिक्स वापरून आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, अगदी
म्हणजे तुम्हाला ती हेल्पफुल होईल अशी आयडिया मी सांगणार आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज मी काल शिवलेला आहे। तर याची आपण पफ स्लीव्स इथे घेतलेली आहे। खूप सुंदर अशी ही पफ स्लीव्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे। ओके, तर हा संपूर्ण ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे। तर आपण आता कटिंग बघणार आहोत, पण इथे मी ब्लाऊज घेतलाय म्हणून तुम्हाला स्लीव्स इथे दाखवलेला आहे। बॅक साईडचा हा चौकोनी गळा घेतलेला आहे। तर आता इथे आपल्याला काय करायचं, जर बऱ्याच मैत्रिणींना जर शोल्डर मायनस अशा पद्धतीने करता येत नसेल, तर अशा वेळेस तुम्हाला कटिंग मध्ये काय बदल करायचे ना, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची आहे। आता 36 साईजचं मेजरमेंट असेल आणि अशा वेळेस तुम्हाला जर हाईट कस्टमरची ही कमी असेल, जास्त पण हाईट नसेल, तरी पण इथे आपण नॉर्मली आपलं 14 इंचचं ब्लाऊज आपण घेणार आहोत। त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून 15 इंचावरती मार्किंग करून घेऊया। तुम्ही प्रिन्स कट घ्या किंवा कटोरी ब्लाऊज घ्या। ओके, दोन्ही याच्यात हे लागू होणार आहे। अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, शोल्डर घ्यायचे। आता नॉर्मली आपण डीप 10चा गळा असेल तर आपण शोल्डर हा शक्यतो कशा पद्धतीने मायनस केलं होतं ना, ते तुम्हाला आधीचे व्हिडिओ बघायचे आहेत। तर मी आता सर्व डिटेलमध्ये इथे सांगत नाहीये। ओके, तर अशा पद्धतीने नॉर्मली आपण इथे 5 इंचचं शोल्डर घेऊया। ओके, 5 इंचचं इथे शोल्डर घेतलं तर खाली सुद्धा 5 इंचावरतीच आपण मार्किंग करणार आहोत। म्हणजे हे मायनस करूनच इथे मी शोल्डर घेतलेलं आहे। 5.5 इंचावर इथे मी मार्किंग केलं, इकडे पण 5.5 इंचावरती मार्किंग केलं आणि सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे। लाईन ड्रॉ केल्यानंतर ना, त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच हे क्रॉस द्यायचं आहे। हा बॅक साईडचा मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला द्यायचं आहे। आता इथे फॉर एक्झाम्पल साठी छेतीचं माप घेणार आहे मी। तर इथे आपण 9 इंचावरती आपण सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं, कारण बॅक आणि फ्रंट आपण दोन्ही सेम कटिंग करणार आहोत। 9 इंचावरती मार्किंग केलं, त्याच्यानंतर पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करायचंय। ओके, हे झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, तुम्ही बघू शकता मुंड्याचा आपल्याला इथे व्यवस्थित आकार देण्यासाठी काय करायचं, ज्यावेळेस तुमचा इथे जास्त घोळ येत असेल, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तर तुम्हाला फ्रंट बाजूचा इथे मुंडा आहे ना 1.5 इंचावरती, बॅक साईडचा हा 1 इंचावरती द्यायचा आहे। ओके, त्याच्यानंतर इथे नॉर्मली आपलं जसं आपण मुंड्याचा शेप देतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला इथे देऊन घ्यायचं आहे। हे बघा, मुंड्याचा शेप मी इथे देऊन घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय, अर्धा इंच आपण खाली यायचंय आपल्याला, आणि ऍक्च्युली इथे आपण अर्धा इंच ह्या पद्धतीने खाली उतार देणार आहोत। तर आता इथे तुमचा मुंडा राऊंड हा 36 साइज मध्ये, फॉर एक्झाम्पल साठी मी तुम्हाला इथे 16चा किंवा 16.5चा मुंडा राऊंड असेल, 16.5चा आपण घेऊया। इथे 16.5चा मुंडा राऊंड असेल, त्याचा आपल्याला 8.25 इंच इथे मुंडा राऊंड येणार आहे। ओके, तर अशा पद्धतीने इथे आपण मार्किंग करून घेऊया। त्याच्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे चेक करून बघायचंय। तर मुंडा राऊंड आपला अगदी परफेक्ट इथे 8.25 इंच आलेला आहे। एक लाईन थोडीशी एक्स्ट्रा आलेली, पण फारसं काही इतकं फारसं फरक पडत नाही। त्याच्यानंतर आपण इथे काय करणार आहोत, कमरेचं मेजरमेंट घेणार आहोत। कंबर आपलं नेहमीप्रमाणे 7 इंच घेतलं मी। इथे तुमचं कोणतं पण मेजरमेंट असू द्या, कस्टमरचं असू द्या, तरी सुद्धा तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता हे डीप गळाच घेणार आहोत, परंतु कटिंग मध्ये मी कसं, तुम्ही नॉर्मली फ्रंट आणि बॅक साईड एकाच वेळेस कटिंग करायचे, नंतर बॅक साईड मध्ये कशी ट्रिक्स वापरायची ना, ते सांगणार आहे सोप्या पद्धतीने। बऱ्याच ताईंना म्हणजे जास्त कन्फ्युजन किंवा जास्त समजत नाही, किंवा थोडंसं उशीर लागतं, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही खास ट्रिक्स सांगणार आहे मी। आता इथे आपण सपोज 11चा गळा घेणार आहोत, तर अशा पद्धतीने 11 इंचावरती मार्किंग केलं मी। त्याच्यानंतर इथून 3-3.5 इंचावरती तुम्ही मार्किंग करू शकता। 2 इंचावरती इथे मी शोल्डरचं गळा रुंदी आपण घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे बॅक साईडचं मार्किंग केलं। ओके, अशा पद्धतीने हे मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे मी तर तुम्हाला फक्त बॅक साईडचं सांगणार आहे, फ्रंट बाजूचा आपण नंतर कटिंग करणार आहोत। इथे राऊंड शेप मी घेऊन घेणार आहे। आता इथे डीप गळा असेल तर इथे तुम्हाला सरासरी इथे 3 लाईनचा तरी शोल्डर उतार द्यायचा आहे। थोडासा इथे हलकासा कोना येतो, तर तो 1 लाईनचा असा सरळ करून घ्यायचा, जास्त पण करायचं नाहीये, नाही तर मुंडा राऊंड हा आपला कमी होऊ शकतो। अशा पद्धतीने 1 लाईनचा थोडासा आपल्याला हा
अशा पद्धतीने सरळ स्ट्रेट करून घ्यायचंय, जास्त पण इथे कोणा यायला नको, त्याच्यामुळे म्हणजे पॉइंट तयार होतो इथे त्याच्यामुळे. आता इतकं माप काढून झाल्यानंतर आता तुम्ही म्हणणार की 11चा, आता तुम्ही डीप गळ्यामध्ये तुम्ही तर आम्हाला अशा पद्धतीने कटिंग दाखवलेलं होतं मायनस पद्धतीने. जर तुम्हाला हे कॅल्क्युलेट नुसार जर काढता येत नसेल डीप गळ्यामध्ये कटिंग, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, हे सेम पद्धतीने 36चं मापानुसार आपण इथे चौथा भाग घेतला. 11चा गळा आहे तरी सुद्धा आपण इथे चौथा भाग 9 इंचावरतीच हे माप घेतलेले. ओके, आता इथे मी काय करणार आहे, तुम्हाला दुसरं केच पेन वापरून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हलकस इथे आपल्या आर्मोल मध्ये इथे फुगा येतो, तर इथे जे आपण मार्किंग केलंय ना, तिथे एक सरळ लाईन आपल्याला अशी तिरकस ड्रॉ करून घ्यायची. ड्रॉ केली की त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, बॅक साईडचा भाग आहे ना आपला, फ्रंट बाजूचा आपल्याला काहीही चेंजेस करायचं नाही. ओके, आधी बॅक साईडचा आपण इथे करून घेणार आहोत. तर बघा मी कशा पद्धतीने इथे हा हलकसा अशा पद्धतीने खाली हा उतार घेत आहे. इथून आपला हा जो घोळ होतो आपला बॅक साईडला, तो आपल्याला इथे कमी करायचा आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला स्ट्रेट न ठेवता अशा पद्धतीने हा राऊंड शेप मध्ये द्यायचा आहे. तर इथे तुम्ही म्हणणार आता ताई इथे आर्मोल राऊंड वाढणार नाही का, तर बिलकुल नाही, वाढलेला आहे तो. हे बघा आता मी मोजून दाखवते, तर आपला आर्मोल राऊंड हा वाढलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता 8.5 इंचाला एक लाईन आपली ही आर्मोल राऊंड आलेला आहे. म्हणजे जवळजवळ तुम्ही बघू शकता जो अर्ध्या इंचाला एक लाईन आपला हा आर्मोल राऊंड जास्त वाढून गेलेला आहे. आपलं 8.25 इंच होता, तर तो आपला डायरेक्ट 8.5 इंचाने एक लाईन येते. तर मग इथे काय करायचं, आता हा आपला हा डीप गळा आहे. ओके, आता इथे आर्मोलचा आपण हा शेप अशा पद्धतीने थोडासा खोलगट दिलेला आहे. कुठं खोलगट केलेला आहे मी, तर ह्या ठिकाणी आपण केलेला. हा जो तिरकस भाग गेला ना, तिथून थोडंसं हलकसं आपण 1 इंचाला थोडंसं वरती आलो, तिथून हा शेप मी अशा पद्धतीने थोडासा खालच्या बाजूने दिलाय, उतार शेप मध्ये दिलेला. मुंड्याचा राऊंड हा नेहमी असं स्ट्रेट न ठेवता तो अशा पद्धतीने उतार शेप मध्येच द्यायचा, म्हणजे जेणेकरून आर्मोल मध्ये फुगा येत नाही. आता इथे आपल्याला काय करायचंय, सरसर इथे अर्धा इंच आपल्याला हा टाईट करून घ्यायचा बॅक साईडचा. ओके, इथे कुठेही कमी होणार नाही. आता मी इथे टाईट केल्यानंतर ही जी लाईन आहे ती मी अशा पद्धतीने ड्राफ्ट करून घेते. ओके, अशी ड्रॉ केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, आर्मोल राऊंड मोजून बघायचंय. तर इथून आपल्याला ह्या पद्धतीने मोजून बघायचं. हे बघू शकता 8.25 इंच आणि एक लाईन आपलं परफेक्ट इथे मुंडा राऊंड आलेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची आहे. आणि इथून आपण ही जी मार्जिन आहे 1.5 इंचाची ती आतमध्ये येणार आहे थोडीशी, ती इथून आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करायची. ओके, तर इथे काय करायचं, हा जो 1 इंच टक्स घेतला ना, तो पण आपल्याला आतमध्ये थोडासा सरकवून घ्यायचा. जास्त टक्स हा आपल्याला जास्त टक्स म्हणजे 1 इंचाचा टक्स हा घ्यायचा नाही, तर फक्त 1.25 इंचाचा टक्स आपल्याला इथे घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इथे थोडंसं डार्क तुम्हाला दिसावं म्हणून मी इथे दुसरा स्केच पेन वापरते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा अशा पद्धतीने हे बॅक साईडचा आपण इथे ही ट्रिक्स वापरलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपला हा कपडा म्हणजे इतका हा कमी झाला, त्याच्यामुळे बॅक साईडला हा आपल्या आर्मोल राऊंड मध्ये कुठेही फुगा वगैरे येणार नाही. आर्मोल राऊंड तुमचं 2 लाईनने जरी वाढत असेल तरी पण काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तुम्हाला ब्लाउज हा अगदी परफेक्ट बसणार आहे. हे बघा जवळजवळ आधी आपण कुठून मार्किंग केलं होतं, आधी आपल्या हे अशा पद्धतीने इथून मार्किंग केलं होतं. तर बघा हा जो इतका फॅब्रिक आपला उरलेला आहे, हे बघा जवळजवळ आपण इतका हा जो फॅब्रिक आहे तो आपला एक्स्ट्रा येतो, त्याच्यामुळे बॅक साईड मध्ये आपला हा फुगा तयार होतो अशा पद्धतीने. ओके, तर आता तुम्ही म्हणणार की इथे कमी केल्यानंतर फ्रंट बाजूचा पार्ट हा जास्त येऊ शकतो याच्यापेक्षा. ओके, हो हे नक्कीच आहे, तो जास्त येणार. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे, तर ती तुम्ही फॉलो करायची. तुम्हाला कटोरी ब्लाउज मध्ये किंवा प्रिन्स कट मध्ये सुद्धा तुम्ही ती ट्रिक्स वापरू शकता. तर प्रिन्स कट मध्ये तुम्हाला कुठे वापरायची, तर तुम्हाला आर्मोल राऊंडचं आहे ना, प्रिन्स कट मध्ये इथेच तुम्हाला जो फिटिंगचा भाग आहे, हा जो आपला फिटिंगचा भाग आहे, तिथे तुम्हाला ही लेवल फक्त कमी करून घ्यायची. ओके, आणि फ्रंट बाजूचा जो मुंडा आहे ना इथे आपला, हा थोडासा अजून आतून घेऊन घ्यायचा अशा पद्धतीने. हा आतून घेऊन घ्यायचा, जास्त डिफरन्स अर्धा इंचाचा ठेवायचा नाही दोघांमध्ये. अशा पद्धतीने ही तुम्हाला बॅक साईडची ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली.
तर आपल्या इथे छातीचं मेजरमेंट तुम्ही बघू शकता. आपोआप आपलं न मायनस आपण फॉर्म्युला न वापरता इथे तुम्ही डीप गळ्याची कटिंग ही करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे सांगितले 8.5 इंच आलेले आहे. त्याच्या पुढे आपण 1.5 इंच मार्जिन इथे ऍड केलेली. ओके, आता मी इथे कटिंग करून घेत आहे आणि आपण बॅक साइड फ्रंट बाजूची कटिंग करणार आहोत. आणि इथे सुद्धा आपलं हे इतकं कट होणार आहे. ओके, म्हणजे बऱ्याच ताईंना जर तुम्हाला अशा पद्धतीने ही ट्रिक्स काय होतं ना, बऱ्याच वेळा काय होतं, आता आपण हा टक्सची मार्किंग करून घेऊया. तर बऱ्याच ताईंचं म्हणणं की टक्स पासून हे अंतर म्हणजे मी टक्सची कशा पद्धतीने मार्किंग करते ते तुम्हाला ऑलरेडी माहितीच. मी सेंटर काढून मार्किंग करत असते. ओके, अशा पद्धतीने इथून मार्किंग केल्यानंतर आपल्या हे दोन्ही बाजूला अर्धा इंच आपण घेत असतो. तर आपल्या इथे किती येणार आहे, 3च लाईन येणार आहे. कमी घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथून आपल्याला काय करायचंय, डीप गळ्यामध्ये मी तुम्हाला बोलली होती 1/2 इंच आपल्याला हा वरच्या बाजूला उतार द्यायचा आहे. अशा पद्धतीने उतार दिल्यानंतर ज्यावेळेस टक्स शिवणार त्यावेळेस तो हा लेवल खाली येणार आहे. आणि डीप गळ्यामध्ये उंची जर जास्त असली तर इथे घोळ येण्याचा जास्त चान्स असतो. त्याच्यामुळे आपलं ही उंची, पाठीची उंची ती तर आपली उंची जास्त असते, परंतु हे ना ती लांबी जास्त असते, परंतु हा जो गाठीपासून खाली आपल्या कमरेपर्यंत फिटिंगची बाजू असते ना, ती आपल्या ह्या उंचीपेक्षा कमी पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची आहे. ही ट्रिक्स तुम्ही फॉलो नाही केली ना तर 100% आर्महोल मध्ये फुगा येतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, जर तुम्हाला अशा पद्धतीने कसं आहे, आता जास्तीत जास्त गिराईक ना जास्त उंचीचा ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करतात आणि जास्त उंचीचा ब्लाऊज शिवला तरच साडी पण छान दिसते, ब्लाऊज छान दिसतो आणि ब्लाऊज हा उचकल्यासारखं किंवा वरती जास्त होत नाही आणि कम्फर्टेबल सुद्धा घालायला आवडतं. त्याच्यासाठी आपला हा जो पोर्शन असतो, जास्त उंची वाढली का हा पण पोर्शन वाढून जातो. त्याच्यामुळे आपल्याला हा कशा पद्धतीने कमी करायचं तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी अगदी व्यवस्थित कशा पद्धतीने फॉर्म्युला न वापरता तुम्ही ह्या पद्धतीने ही ट्रिक्स वापरू शकता. आता आपल्याला काय करायचं, फ्रंट बाजूचं पण आपल्याला कटिंग करायचं इथे. तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे जी 9 इंचावरती मार्किंग केलं होतं ना, तिथून मार्जिन सहित आपण घेतलं होतं ना, तिथूनच कट करून घ्यायचं आपल्याला. ओके, त्याच्यानंतर आपण काय करणार, आता इथे कट करायचंय ना आपल्याला, हे बघा अशा पद्धतीने. तर आपल्याला इथे फ्रंट बाजूचं सुद्धा कट करताना, आता बॅक साईडचा आपण इथून कट करणार आहोत ना, तर फ्रंट बाजूचं सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचंय. आधी सर्वात पहिल्यांदा आपण बॅक साईडचं कटिंग करून घेणार आहोत. तर इथून आपला हा फ्रंट बाजूचा भाग येणार आहे, थोडंसं आतून घेतलेला आहे. इथे शोल्डर उतार द्यायचा आहे आपल्याला. हे बघा ह्या पद्धतीने. दोन लाईनचा मुंडा राऊंड जरी वाढत असेल तरी पण काहीच हरकत नाही, फक्त कमी नको पडायला. तर 2 लाईनचा मुंडा राऊंड जर वाढत असेल ना तर फारसं आपलं ब्लाऊज मध्ये इतका फरक पडत नाही. अगदी परफेक्ट ब्लाऊज असतात. जशी मी ट्रिक्स वापरते गिराईकच्या ब्लाऊज साठी तेच मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तर हे फ्रंट बाजूचं इथे आपण कटिंग करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण बॅक साईडला कोणकोणता पार्ट आपल्याला कट करून टाकायचा आहे तो आपल्याला इथे कट करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा हा आपण एक्स्ट्राचा फॅब्रिक तो आपण इथे कट करून घेणार आहोत. मेन म्हणजे हा आपण अर्धा इंच मायनस करून घेतलेला आहे. आर्महोल राऊंड इथे आपला कुठेही कमी झालेला नाहीये. आता हे बॅक साईडचा आपला मुंडा राऊंड हा अगदी परफेक्ट आलेला आहे आणि आपला हा बॅक साईडचा गळा. आता इथे अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये दाबलं जाणार. इकडे पण आपलं थोडंसं 2 लाईनचा कपडा जाणार आहे. ही शोल्डर पट्टी आहे. हा जो शोल्डर पट्टीचा हा जो पोर्शन असतो इथला, तर हा थोडासा डीप गळ्यामध्ये कमी यायला पाहिजे तरच ब्लाऊज व्यवस्थित बसतात, नाहीतर अन्यथा आपलं बॅक साईडला हा चुन्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला शोल्डर मध्ये शक्यतो इथे मुंड्यामध्ये शक्यतो उतार देऊनच आपल्याला आर्महोल राऊंडची ही कटिंग करायला लागते. बघा अशा पद्धतीने परफेक्ट आपण इथे कटिंग केलं. आता आपल्याला फ्रंट साईडला, आता तुम्ही म्हणणार की ताई आता इथे आपलं तर सेमच कट केलेलं आहे. ओके, फक्त आपल्याला काय करायचं, हलकसं इथून आहे ना या पद्धतीने फ्रंट बाजूचा मुंड्याचा शेप आपल्याला इथे फक्त कट करून घ्यायचं. ओके, तर इथे मार्किंग करून दाखवते मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने त्याच्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं, योक पट्टीचं मार्किंग करून घेऊया. सर्वात पहिल्यांदा आपण
तर योगपट्टी आपल्याला इथे 3 इंचाची घ्यायची, तर 3.5 इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत. 3.5 किंवा तुम्ही 1 इंच पण याच्यामध्ये ऍड करू शकता. तर आपण 1 इंच घेऊया. त्याच्यानंतर इथून आपल्याला 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. सरळ लाईन आपण कटोरी ब्लाउज मध्ये अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया. तर पुढचा गळा आपला कितीचा घ्यायचा आहे तुम्हाला, 6.5 वगैरे तुम्हाला जितकं असेल तितकं गिऱ्हाईकनुसार तुम्हाला घ्यायचंय. 6.5 इंचावरती मार्किंग केलं. इथे मी 2.5 इंचाने एक लाईन वरती मार्किंग करणार आहे. अशा पद्धतीने आपली जी बॅक साईडची गळा रुंदी होती तीच घेतलेली आहे. आता इथे गळ्याची मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, मुंड्यापासून तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करायचं 2.5 इंचावरती. इथे आपण सपोज इथे आपण 5.5 इंचाची कटोरी घेऊया. तर इकडे पण 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 36 साइज मध्ये 5.5 इंचाची कटोरी ही सफिशियंट असते. इथे 1 इंच आपल्याला वरती घ्यायचं आहे आणि ही लाईन आपण 2.5 इंचापासून अशा पद्धतीने तिरकस ड्रॉ करायची आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तिरकस ड्रॉ केल्यानंतर हलकस आपल्याला काय करायचं, इथे थोडासा हा जास्त चपटी होऊ नये म्हणून थोडासा हलकासा हा गोल शेप द्यायचा आहे. बघा या पद्धतीने शेप दिल्यानंतर इथे आपल्याला योगपट्टीचा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. मग मी इथे सेंटर काढून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला हा शेप इथे द्यायचा आहे. ओके, या पद्धतीने शेप दिल्यानंतर आपलं जे नेहमीप्रमाणे आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग करतो ना त्याच नुसार करायचं आहे. आता इथे आपण बॅक साईडला 1.5 इंच कट केलं होतं. ओके, तर इथे आपल्याला काय करायचं, 1/2 इंच इथे घेतलं आणि हलकसं 2 लाईनचं मी खालच्या बाजूला कट करणार आहे. हे बघा या पद्धतीने तर इथे हलकसा आपल्याला हा जो कटोरीचा शेप आहे ना तो अशा पद्धतीने याला जोडून घ्यायचा आहे. ही सगळ्यात सोपी ट्रिक्स आहे, कुठेही ब्लाउज वगैरे बिघडत नाहीये. बघा आता कटिंग करताना कशा पद्धतीने कटिंग करायचं ते मी तुम्हाला सांगते. इथे तुमचा हा भाग जो थोडासा मला इथे थोडासा आकार हा थोडासा चपटा वाटतोय, तर मी थोडासा आकार हा व्यवस्थित क्लिअर करून घेते. असं नाही की प्रॉपर 2.5 इंचावरती 2 इंचावरतीच येणार, कधी कधी 2 इंचावरती पण येऊ शकतो, कधी कधी 2.25 इंचावरती पण हा प्रॉपर शेप येऊ शकतो. तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे काय करणार आहोत, योगपट्टी आपल्याला नंतर दुसऱ्या पेपरवरती वाढवून घ्यायची, ते तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्ही ते दाखवणार नाही, फक्त आपले हे जे फुगा येतो ना त्याच्यावरती हे आपलं मेन कटिंग करायचंय. ओके, तर हलकसं इथे तुम्ही बघू शकता असा हा शेप येतो ना, तो थोडासा हा शेप व्यवस्थित आकारमध्ये देऊन घ्यायचा. कारण जो हा फिटिंगचा जो पोर्शन असतो ना तो थोडासा कमीच यायला पाहिजे आपलं ह्या उंचीच्या मानाने. ओके, त्याच्यामुळे तिथे कट करण्यात जास्त काही घाबरायचं नाहीये, अगदी परफेक्ट ब्लाउज बसतात. अशा पद्धतीने हा पोर्शन आपण इथे कट करून घेतलेला आहे. तर आपला इथे फिटिंग मध्ये कुठेही मागचा भाग पुढचा भाग हा कमी जास्त होणार नाही. ओके, तर योगपट्टीला सुद्धा इथे व्यवस्थित आकार आलेला आहे. हे बघा इथे व्यवस्थित आकार आलेला आहे आपला. त्याच्यानंतर इथे आपण आता कटोरीचा शेप व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. गळ्याची मार्किंग होती ती पण आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचे. कटोरी आपल्याला नंतर वाढवून घ्यायची, ते तुम्हाला माहितीच आहे नेहमीप्रमाणे. हलकसं आता आपल्याला ही 2 लाईनचं आहे ना कटोरीचा शेप आहे ना वरच्या बाजूने हलकसं कट करून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने कट करून घेतलंय मी. ही आपल्याला वाढवून घ्यायची. आता मी तुम्हाला इथे वाढवून दाखवणार नाही, आपला जो पॉइंट होता ना त्या विषयावरती आपल्याला शक्यतो जास्त करून फोकस करायचं होतं, तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि तुमची फिटिंगच्या साईडने कमी जास्त उंची होऊ नये म्हणून त्याच्यासाठी मी तुम्हाला फ्रंट बाजूचं पण इथे कटिंग दाखवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढचा भाग हा फिटिंगच्या बाजूने जास्त नको व्हायला त्याच्यामुळे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा इथे व्यवस्थित परफेक्ट हा कटिंग झालेला आहे. बघा आता इथे मी तुम्हाला लावून दाखवते, म्हणजे तुमचं अगदी क्लिअर हे कटिंग कशा पद्धतीने मी केलं फिटिंगच्या साईडने. हे बघा तर कुठेही तुमचं कमी जास्त झालेलं नाहीये, अगदी उंचीला अगदी परफेक्ट आलेलं आहे. हे बघा इथे पण उंचीला आणि खालच्या बाजूने पण उंचीला आपलं अगदी परफेक्ट आलेलं आहे इथे सुद्धा. तर ह्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचंय. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डीप गळ्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला न वापरता कटोरी ब्लाउजचं कटिंग करायचंय.
ओके, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं असेल, काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.